15 ऑगस्टला मटण आणि चिकन विक्रीवर आतापर्यंत 5 महापालिकांनी बंदी घातली आहे। 1988च्या कायद्याचा दाखला देत या महापालिकांकडून पत्रक काढण्यात आलंय। या निर्णयाला विरोधकांसह खाटीक संघटनांनी देखील विरोध दर्शवलाय, तर स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मांस विक्री बंदीला विरोध केलाय। पाहूयात। 15 ऑगस्टला मटण चिकन विक्री आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचा आदेश कल्याण डोंबिवलीपासून मुख्यमंत्र्यांच्या नागपूर, अमरावती, मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगरपर्यंत पोहोचलाय। म्हणजेच आतापर्यंत 5 महापालिकांमध्ये स्वातंत्र्य दिनी चिकन मटण मिळणार नाही। कल्याण डोंबिवली, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूरमध्ये चिकन मटण विक्रीला बंदी घातली असून कत्तलखानेही बंद ठेवण्यास सांगण्यात आलेत। अर्थात महाराष्ट्रामध्ये एकूण 29 महानगरपालिका आहेत, पण 24 महापालिकांनी अद्याप मटण विक्रीच्या बंदीचा निर्णय घेतलेला नाही। स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशीच तुम्ही आमचं स्वातंत्र्य हिरावून घेणार आहे, काय तमाशा लावलाय? मी तर विचार करतो एखादी पार्टी बिल्टी ठेवूया कुठेतरी, कोंबडी मटण चिकन सगळ्याची पार्टी ठेवूया। काय तमाशा है? कल्याण डोंबिवली के जो महापालिका के आयुक्त थे उनको सस्पेंड किया जाए, जो भी हो, मुझे पता नहीं वो कौन है, क्योंकि वेज नॉन वेज ये मुद्दा उनका नहीं है। स्वातंत्र्य दिन पे हम क्या खाएं, हमारा अधिकार है, हमारा स्वातंत्र्य है। वो नहीं हमें बता सकते कि वेज खाए नॉन वेज खाए। हम तो बिल्कुल नॉन वेज खाएंगे, हमारे घर में खाते हैं। हमारे घर में नवरात्रि को भी हमारा जो प्रसाद होता है उसमें प्रॉन्स होते हैं, मच्छी होती है, क्योंकि ये हमारी परंपरा है, ये हमारा हिंदुत्व है। और वहाँ की जो आगरी कोड़ी बांधे हुए वो कहाँ जाएंगे? ये कोई धर्म की बात नहीं और ये कोई देश हित की बात नहीं है कि वेज नॉन वेज खाओ। जो भी खाते हो घर में क्यों घुस के बात करे। विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच महापालिकांच्या निर्णयाचा विरोध केलाय। महाराष्ट्र दिनाला 26 जानेवारीला किंवा 15 ऑगस्टला अशी जर बंदी घालायला लागला तर उलट अवघडच आहे। म्हणजे ग्रामीण भागामध्ये तर ज्यावेळेस एखादा कार्यक्रम असतो त्यावेळेस बकरं कापतात आणि तो कार्यक्रम साजरा करतात किंवा जेवण घालतात, अशा पद्धतीचं चालतं। पण मी माहिती घेतो, पण माझं स्वतःचं मत असं आहे की लोकांच्या भावना देखील महत्त्वाच्या आहेत, परंतु भावनेचा आणि श्रद्धेचा विषय ज्यावेळेस त्यावेळेस त्या विषयाकडे त्या अँगलने बघावं। परंतु देशाच्या स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये ज्यांच्या आता आदिवासी समाजामध्ये तुम्ही जर बघितलं तर त्यांचा मोठ्या प्रमाणावर आहार हा अशा बाबतीतला मांसाहाराचाच असतो। मांस विक्रीच्या निर्णयाला सुरुवात कल्याण डोंबिवली महापालिकेनंच केली, पण असे आदेश दरवर्षीच निघतात असं महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांचं म्हणणं आहे। हे बघा, मच्छी मटण हे खाण्यावर कुणालाही पाबंदी नाही आहे, कुठल्याही प्रकारचा अशा आदेशामध्ये नमूद नाही आहे। दरवर्षीप्रमाणे कत्तलखाने बंद ठेवण्यासाठीचा आणि मांस विक्रीचा आदेश जो आहे हा दरवर्षीप्रमाणे काढण्यात येतो। हा मागच्या कित्येक वर्षापासून काढण्यात येत आहे, ह्याच वर्षी काढलेला आहे असं नाही आहे। ज्याप्रमाणे मद्य विक्रीसाठी आपण बंदी करतो त्याचप्रमाणे मांस विक्रीसाठी बंदी या दिवशी फक्त केल्या जाते। बाकी कोणाच्या खानपानाविषयी हा मज्जाव करणारा आदेश नाही। पण कल्याण डोंबिवलीमध्ये हिंदू खाटीक संघटना आक्रमक झाली आहे। मांस बंदीच्या निर्णयाचा खाटीक संघटनेनं विरोध केलाय। महापालिकेच्या गेटवरच दुकान लावण्याचा इशारा खाटीक संघटनेनं दिलाय। पण त्याच्याबरोबर महानगरपालिकेने हे पण समजावा की आज दुकानदारांना दुकान बंद ठेवायला सांगते। एका दुकानदाराचं जर उपासमार झाली त्याच्याबरोबर त्याच्या कुटुंबाची उपासमार होईल। जर त्यांना मान्य नाही केला तर आम्ही पुढचा पाऊल उचलू आणि काहीतरी कठोर कारवाई आम्ही पण करू, आम्ही पण आंदोलन करू। लोकांना सुट्टी असते, सगळी गव्हर्नमेंट हॉलिडे असल्यामुळे आमचा व्यवसाय हा व्यवस्थित चांगल्या पद्धतीने चालू असतो आणि त्या दिवशी बंद, त्याच्यामुळे आमच्या खाटीक समाजामध्ये भरपूर नाराजी व्यक्त केली जात आहे। त्याच्यात महापालिकाने जी पत्रकं काढली ज्यात 1988च्या कायद्यावर बोट ठेवलंय, ज्यानुसार 15 ऑगस्ट 26 जानेवारीला मांस बंदी असून आदेशाचं उल्लंघन केल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आलाय। तर सरकारनं हा निर्णय 1988 मध्ये काँग्रेसनंच घेतल्याचं म्हटलंय। महाराष्ट्रामध्ये काही महापालिकांमध्ये 15 ऑगस्ट रोजी कत्तलखाने आणि मांसाहार विक्रीची दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला, पण तो निर्णय आजचा नाहीये। हा निर्णय प्रत्यक्षात 12 मे 1988 रोजी तत्कालीन काँग्रेस सरकारनं घेतला होता आणि त्यानंतर तो लागू झाला आहे। या निर्णयानुसार प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, गांधी जयंती, रामनवमी, महावीर जयंती या दिवशी कत्तलखाने बंद ठेवण्याचा अधिकार महापालिकेला देण्यात आला।
यापूर्वी मविया सरकारच्या काळातही कत्तलखाने आणि मांसाहार विक्री दुकानं बंदचा निर्णय घेतला होता. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जर लोकांच्या खानपानावरच्या स्वातंत्र्यावर तुम्ही बंधनं आणत असाल तर मला वाटते की माननीय मुख्यमंत्र्यांना अजून स्वातंत्र्याचा अर्थच कळलेला नाही. म्हणजे कुठलीही घटना घडली की त्याच्यासाठी धार्मिक कार्ड खेळलंच पाहिजे का? जे धार्मिक कार्ड खेळायचा प्रयत्न केलाय तो अत्यंत गलिच्छ आहे, निंदनीय आहे आणि मला वाटतं की लोक अशा कुठल्याही यांच्या धमक्यांना आणि फतव्यांना अजिबात भीक घालणार नाहीत. कोणी काय खावं हा ज्याचा त्याचा प्रश्न. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मत हेच आहे. पण महापालिकांनी पत्रक काढून मांसबंदीचा फरमान जारी केलं. अर्थात स्वातंत्र्य दिनाला 3 दिवस बाकी आहेत. सरकार हस्तक्षेप करून चिकन मटणावरील बंदी हटवतंय का ते पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.